नमस्कार मित्रांनो, आज माझा व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे मी आज आमच्या घराच्या पासून जे 5-10 मिनिटावर जे मंदिर आहे सैमीदेव, त्या मंदिराकडे आलोय। तर मित्रांनो, आज आपण सैमीदेवाच्या मंदिराच्या इथेच उभे आहोत, मंदिरात आहोत। आज मी तुम्हाला माझा जो अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती डिलिव्हरीच्या टायमिंगला, माझी खूपच परिस्थिती क्रिटिकल होती। डॉक्टर बोलले होते की दोघांच्या जीवाला हे आहे, धोका आहे। पण जेव्हा हे सगळं माझ्या मिस्टरांना कळलं तेव्हा त्यांनी खूप शॉक घेतला होता। पण त्याच्यातूनही म्हणतात ना, सगळे मार्ग बंद झाले की आपण शेवटी देवाकडे धावतो। तसंच आमच्या बाबतीत पण झालं। आमचा ह्या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता कधी, पण एक वेळ अशी आली की देवाने का कोणी माहित नाही, पण स्वतःहून आम्हाला देवापर्यंत घेऊन गेले। तर माझ्या मिस्टरांना 1-2 व्यक्ती अशा भेटल्या की त्यांनी सांगितलं त्यांना, अरे तू इथे तिथे फिरण्यापेक्षा स्वतःच्या जवळच्या देवालाच का नाही हे करत? तुमच्या घराच्या पासून जो 10-15 मिनिटावर जो देवस्थान आहे तिथे तुम्ही का नाही जात? तिथे तर एकदा बोलून बघ। तर ते कुठेतरी माझ्या मिस्टरांच्या मनाला भावलं आणि काही न सुचता, काही न कळता त्यांनी त्या मंदिराला भेट द्यायची ठरवली। सो तिथे ते गेले आणि तिथे त्यांनी एक नवस केला। मंदिर छोटसच आहे, तुम्ही पाहू शकता। तर त्या मंदिरात जाऊन ते फक्त बोलले की माझी मिसेस आणि माझं बाळ ह्या दोघांनाही सुखरूप घरी येईपर्यंत तुम्ही त्यांची काळजी घ्या, तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा। आता मी ही जबाबदारी म्हणजे घेऊ शकत नाही, कारण माझ्या हातात काहीच उरलेलं नाहीये। सो तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि जेव्हा ते दोघं सुखरूप घरी येतील तेव्हा आम्ही ह्या सगळ्यातून जेव्हा मोकळे होऊ तेव्हा 1 किलो पेढे आणि 1 नारळ तुमच्या चरणाशी वाहीन, असं ते बोलले होते। आणि त्याप्रमाणे आज त्यांचा नवस पूर्ण झालाय। सो आम्ही दोघीही सुखरूप घरी आलो। त्यानंतर जे काय झालं ते सगळं व्यवस्थित पार पडलं। खूप छान प्रकारे माझं बाळ काचेत होतं। काचेत असल्यामुळे आम्ही खूपच टेन्शनमध्ये होतो। डिलिव्हरी पासून पूर्ण 7 दिवस ते माझ्यापासून लांब होतं। तो जो पिरियड होता तो खूप भयंकर होता माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी। पण देव कुठेतरी पाठीशी असल्यामुळे आम्हाला त्यातून खूप सुखरूप बाहेर पडण्यास मदत झाली। आणि हे सगळं झाल्यामुळे आम्ही आज सगळ्यातून बाहेर पडलो आणि ह्या मंदिरात आम्ही आज नवस फेडायला आलेलो आहोत। सो पेढे, नारळ हे तुम्ही बघू शकता। हे बघा, हा आमचा नवस आम्ही पूर्ण करायला आलोय। तर हा अनुभव माझा असा होता की मी लहानपणापासून ह्या मंदिरात यायचे, खूप श्रद्धा होती ह्या मंदिरावर माझी, तर खूपच श्रद्धा आहे। खूप म्हणजे आमचं शेत इकडे धारतळ्यावरती आहे, तिकडे जायचो आम्ही लहानपणापासून। मी इथे ह्या मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ 2 टाइम यायची, कारण हा रस्ता आमचा धारतळ्यावर जातो शेतात। तर शेतात जाताना येताना ह्या मंदिराला मी भेट द्यायची नेहमी। आणि असं वाटायचं की देव नाही पण एक आई बाबांप्रमाणेच हे मंदिर माझ्यासाठी होतं। आणि माझं लहानपण पूर्ण ह्या मंदिराच्या आसपास बागडण्यात, खेळण्यात गेलंय। सो खूप छान वाटलं मला। आणि आज शेवटी माझी जी परिस्थिती होती, खूप क्रिटिकल परिस्थिती असल्यामुळे त्यातूनही बाहेर काढताना माझी ही लहानपणाची
श्रद्धास्थान, माझं लहानपणापासून असलेलं श्रद्धास्थानच माझ्या मदतीला धावून आलं आणि ही कुठेतरी माझी पुण्याई खूप फळाला आलेली आहे. सो माझा हा अनुभव मी स्वतः अनुभवलाय म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. सो तुम्हालाही जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हीही नक्की या सैमीदेवाच्या मंदिराला भेट द्या आणि नक्की एकदा तरी सगळ्यांनी, कोणी ज्याला जमेल शक्य असेल त्यांनी एकदा तरी ह्या मंदिराला भेट द्या अशी मी विनंती करते तुम्हाला. आणि माझा व्हिडिओ थांबवते इथे. नमस्कार. पुढचे व्हिडिओ, नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका.